श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आम्ही आपल्याला जीवनामध्ये सफलता प्राप्त होण्यासाठी गुरुचरित्रामधील अध्याय क्रमांक 45चे श्रवण करणार आहोत, जो ऐकल्यामुळे आपल्याला जीवनात सुख संपत्ती आणि धनप्राप्ती होईल. तर चला अध्यायाला सुरुवात करूया. भक्तांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण ऐका, नाहीतर आपल्याला खूप पस्तावा होईल. तर अध्याय क्रमांक 45ला सुरुवात करूया. अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करूयात. आज आपण बघणार आहोत श्री गुरूंनी नंदी ब्राह्मणांचे श्वेतकुष्ठ कसे घालवले. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धांना म्हणाले, मुनीवर, तुमच्या कृपाप्रसादाने मला श्री गुरुचरित्र रूपी अमृत सेवन करायला मिळत आहे. आता पुढील वृत्तांत सांगा. सिद्ध म्हणाले, वत्स, एके दिवशी नंदी नावाचे एक ब्राह्मण श्री गुरूंच्या दर्शनासाठी गाणगापुरास आले. त्यांना श्वेतकुष्ठ झाले होते. ते जाण्यासाठी त्यांनी आधी तुळजापुरात राहून 3 वर्ष भवानींची आराधना केली. उपवासाचे कष्ट सोसले. एके रात्री त्यांना स्वप्न दृष्टांत झाला. भवानींनी त्यांना चंदला परमेश्वरी देवींच्या मंदिरात जाऊन उपासना करायला सांगितले. तिथे त्यांनी 7 महिने उपवास करून पुरच्छरण केले. त्या देवींनी त्यांच्या स्वप्नात जाऊन, तुम्ही गाणगापुरास जा. तिथे भगवान दत्तात्रेय मानव रूपाने भक्त कार्यासाठी अवतरले आहेत. ते तुम्हाला बरे करतील असे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, मी तुळजाभवानींना साकडे घातले. 3 वर्ष खडतर तप केले. त्यांनी मला तुमच्याकडे पाठवले. तुम्हाला प्रसन्न करून घेण्यासाठी मी 7 महिने व्रत केले. आता तुम्ही मला एका मनुष्याकडे पाठवत आहात. कळले तुमचे देवपण. मला बरे करण्याचे सामर्थ्य तुमच्याकडे नाही, हेही कळले. माझा सर्व खटाटोप व्यर्थ गेला. तुम्ही मला निराश केलेत. त्यानंतर मरण आले तरी चालेल, पण बरे होईपर्यंत इथेच पुरच्छरण करायचे असा निर्वाणीचा निर्धार करून ते देवीद्वारे धरणे धरून बसले. तेव्हा चंदला परमेश्वरींनी त्यांच्या स्वप्नात जाऊन त्यांना पुन्हा एकदा गाणगापूरला जायला सांगितले व ते ऐकणार नाहीत हे लक्षात घेऊन तेथील पुजाऱ्यांच्या स्वप्नात जाऊन म्हणाल्या, तुम्ही नंदी ब्राह्मणांना घालवून द्या, त्यांना देवळात येऊ देऊ नका. त्याप्रमाणे पुजाऱ्यांनी त्यांना मंदिरात येण्यास मज्जाव केला. ते म्हणाले, तुम्हाला माताजींनी सांगितल्याप्रमाणे करा, त्यांना त्रास देऊ नका. तेव्हा नंदी ब्राह्मणांचा नाईलाज झाला. त्यांनी उद्यापन केले आणि भगवंतीचा निरोप घेऊन गाणगापुरास आले. गावात आल्यावर त्यांनी लोकांकडे चौकशी केली. तेव्हा ते म्हणाले, काल शिवरात्रीपासून स्वामी महाराज संगमावरच आहे. एवढ्यात मठात येतील. तुम्ही त्यांचे दुरूनच दर्शन घ्या. त्याप्रमाणे ते दूर थांबले व श्री गुरु येण्याची वाट पाहू लागले. काही वेळाने श्री गुरूंचे आगमन झाले. ते स्थानापन्न झाल्यावर शिष्य म्हणाले, गुरुदेव, सर्वांगी पांढरे कोड आलेले एक ब्राह्मण तुमच्या दर्शनासाठी आले आहेत. ते म्हणाले, हो, त्यांच्याविषयी मला माहीत आहे. ते मनात संशय धरून आलेले आहेत, पण त्यांना बोलवा. शिष्यांनी नंदींना बोलावले. मठात प्रवेशताच श्री गुरूंची तेजस्वी मूर्ती आणि प्रसन्न मुद्रा पाहून त्यांना भरून आले. त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा ते म्हणाले, काय हो, देवींना जे जमले नाही तिथे मनुष्य काय करणार असा संदेह धरूनच इथे आला आहात ना. ते ऐकताच त्यांना श्री गुरूंच्या अंतरसाक्षीत्वाची
खून पटली. त्यांनी त्यांचे पाय धरले व म्हणाले, स्वामी, मी मूर्ख आहे, अज्ञानी आहे, पापी आहे. मी तुम्हाला ओळखू शकलो नाही, म्हणून मला क्षमा करा. तुम्ही साक्षात त्रैमूर्ती आहात. भक्तांच्या उद्धारासाठी मनुष्य रूपाने अवतरले आहात. तुम्हीच कैवल्यधनी, तुम्हीच शरणागतांचे निर्भय स्थान. धन्य आजचा सुदिन, तुमचे दर्शन घडले. मी पावन झालो. स्वामी, व्रतबंध आणि विवाह झाल्यावर ही व्याधी उद्भवली. माता पित्यांनी मला दूर लोटले. पत्नी माहेरी निघून गेल्या. लोकांची उपेक्षा सहावेना म्हणून मी गृहत्याग केला. तुळजाभवानींचे पाय धरले. चंदला परमेश्वरींना आळवले, पण माझे दुर्भाग्य, त्याही मला उबगल्या. म्हणून अगदी शेवटी तुमच्या आश्रयाला आलो आहे. प्रिय भक्तांनो, आपण जर हा अध्याय ऐकत असाल तर हा अध्याय पूर्ण ऐका. या अध्यायास अर्धा अधुरा सोडून जाण्याची चूक करू नका, कारण हा पवित्र अध्याय ऐकल्यामुळे आपणास जीवनामध्ये सफलता प्राप्त होईल. त्यामुळे हा अध्याय पूर्ण ऐका. आपण श्री स्वामी भक्त असाल तर स्वामींचा अनादर करू नका. आता मला देहाची पर्वा नाही, त्यामुळे तुम्ही मला व्याधीमुक्त करू शकत नसाल तर तसे स्पष्ट सांगा. मला व्यर्थ आशा लावू नका, कारण मी इतका निराश झालो आहे की तुम्ही नाही म्हटल्यावर मी सरळ प्राणत्यागच करणार आहे. नंदी ब्राह्मण साश्रुनयनांनी श्री गुरूंना आपले हृदयगत सांगत होते. ती त्यांची आर्तता पाहून उपस्थित भक्तांनाही वाईट वाटत होते. श्री गुरूंनाही त्यांची दया आली. ते जवळच उभ्या असलेल्या सोमनाथ ब्राह्मणांना म्हणाले, तुम्ही यांना संगमावर घेऊन जा. यांच्याकडून योग्य संकल्प करवून घ्या. यांना स्नान घाला. अश्वत्थाला प्रदक्षिणा घालायला सांगा. यांची जुनी वस्त्रे दूर टाकून द्या आणि नेसायला नवी वस्त्र द्या. मग उद्यापनासाठी मठात घेऊन या. श्री गुरूंच्या आज्ञेनुसार सोमनाथांनी नंदी ब्राह्मणांना संगमावर नेले. त्यांच्याकडून संकल्प करवून घेतला. तिथे संगमतीर्थात स्नान करताच त्यांच्या शरीराचा वर्ण पालटला. अश्वत्थाला प्रदक्षिणा घालताच कोडाचे समूळ निरसन होऊन त्यांचे सर्वांग सुंदर दिसू लागले. त्यांना नवीन वस्त्रे देण्यात आली. त्यांची जीर्ण वस्त्रे तिथे टाकण्यात आली. तेथील जमीन क्षारयुक्त झाली. त्या समयी आपण व्याधीमुक्त झालो म्हणून नंदी ब्राह्मणांना खूपच आनंद झाला होता. ते श्री गुरूंचा जय जयकार करू लागले. सोमनाथांनी त्यांना मठात आणले. तेव्हा त्यांचे बदललेले स्वरूप पाहून लोकांना मोठे नवल वाटले. त्यांनी श्री गुरूंच्या अतर्क्य दिला कर्तृत्वाची प्रशंसा केली. नंदी ब्राह्मणांनी श्री गुरूंना वंदन केले. तेव्हा ते म्हणाले, तुमचे सर्वांग कसे झाले आहे, एकदा पहा बरं. त्यावेळी नीट अवलोकन करता मांडीच्या आतल्या भागाला थोडासा पांढरा डाग दिसला. तो पाहताच ते घाबरले. ते श्री गुरूंना म्हणाले, महात्मन, हा डाग कसा राहिला? ते म्हणाले, इथे येताना तुमच्या मनात संशय होता, त्यामुळे थोडेसे कोड राहिले आहे. पण चिंता करू नका. तुम्ही माझ्या स्तुतीपर कवित्व करा, म्हणजे हा डागही जाईल. नंदींनी हात जोडले व म्हणाले, गुरुदेव, मी अडाणी आहे. मला लिहिता वाचता येत नाही. मग तुमची स्तुती कशी करणार? तेव्हा श्री गुरूंनी त्यांना मुख उघडून जीभ बाहेर काढण्यास सांगितली व थोडीशी विभूती स्वहस्ते त्यांच्या जिभेवर ठेवली. तर काय आश्चर्य! त्यांच्या ठायी ज्ञानोदय झाला. त्यांना प्रतिभाशक्ती प्राप्त झाली. ते मुक्त कंठाने श्री गुरूंची स्तुती करू लागले. त्यांच्या मुखातून प्रगट होणारे ते शब्द वैभव पाहून सर्वांना
आश्चर्याचा धक्काच बसला. या स्तवनामध्ये त्यांनी मनुष्याला किती कष्टप्रद रीतीने जन्म प्राप्त होतो, लहानाचा मोठा होताना त्याला कसे दुःख सोसावे लागते, तारुण्यात संसाराच्या मोहपाशात अडकून त्याची काय अवस्था होते आणि वृद्धापकाळी तो कसा हीनदीन होतो, याचे यथार्थ वर्णन केले. नंतर स्वतःच्या कर्मफलांना अनुसरून तो जन्ममरणरूपी चक्रात कसा अडकतो ते सांगून स्वतःच्या सुटकेसाठी तो काहीच प्रयत्न करत नाही म्हणून खेद व्यक्त केला. त्या कवनाच्या अंती त्यांनी श्रीगुरूंचे महात्म्य व त्यांच्या सेवाभक्तीचे पुण्यफळ सांगून गुरुकृपेने कसा उद्धार होतो ते स्पष्ट केले. ते भावपूर्ण स्तवन ऐकून सर्वजण आनंदाने डोलू लागले. श्री गुरूंना इतके समाधान वाटले की त्यांनी नंदी ब्राह्मणांना कवीश्वर ही पदवी बहाल केली. हे कवित्व केल्याने गुरुकृपेचे त्यांच्या मांडीवरचे उरलेले कुष्ठही नाहीसे झाले. त्यानंतर नंदी ब्राह्मण गाणगापुरातच राहिले आणि श्री गुरूंची अहोरात्र सेवा करू लागले. अशा प्रकारे अध्याय 45 समाप्त झाला आहे. मित्रांनो, गुरुचरित्राचा पूर्ण लाभ होण्यासाठी श्री गुरुचरित्राचे सगळे अध्याय ऐकणे क्रमप्राप्त आहे. मित्रांनो, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. भेटूयात पुढील अध्याय.